नमस्कार. पुन्हा एकदा आत्मविद्या ह्या आपल्या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जो आत्मज्ञानाचा बोध जो घेतलेला आहे त्यामध्ये आपण आपला आत्मा म्हणजे आपलं नेमकं स्वरूप काय हे जाणून घेतलेलं आहे आणि हे स्वरूप पूर्ण पवित्र मोकळं निसंग ह्या रूपात असतं ह्याचाही आपल्याला बोध झालेला आहे. आता इथे हा जो आपला आत्मा आहे हा शुद्ध ज्ञान रूपात असतो आणि ते शुद्ध ज्ञान पूर्णतः निराकार रूपात असतं. तथापि ते पूर्ण साक्षी ह्या स्वरूपात असतं. म्हणजेच हे आपलं जे साक्षी चैतन्य जे स्वरूप आहे ते पूर्ण शुद्ध मोकळं पवित्र आणि आपल्याला आपण आहे असं जाणून देणारं या जाणीव चैतन्य रूपात असतं. आणि हे जी जाणीव हे जे चैतन्य आहे हे काही नसून केवळ शुद्ध समजण्याचा अथवा शुद्ध जाणीवेचा गुण असतो. म्हणजे आपल्या अंतर्यामी असलेलं हे जे आपलं सत्वगुण आहे म्हणजे सत्वगुण म्हणजे समजण्याचा गुण म्हणजे जाणण्याचा म्हणजे जाणीव गुण. तर आपल्या अंतर्यामी हा जो जाणीव गुण आहे तो जाणीव गुण म्हणजे आपला आत्मा असतो. आता आपला आत्मा जो आहे तो आपला आत्मा आपल्याला समजू शकत नाही, परंतु आपण जे आत्मा आहोत त्या आत्म्यावरून आपल्याला इतर काही समजत आहे ह्याचा बोध होणे आणि हे विवेक होणं गरजेचं असतं. आत्म्याला आत्म्याचं ज्ञान किंवा आत्म्याला आत्म्याची समज होऊ शकत नाही, परंतु आत्म्या वेगळं जे असतं त्याचं ज्ञान अथवा बोध आपण असलेल्या त्या आत्म्याला होतं. म्हणजे त्याचा अर्थ आत्मा जो आहे तो जाणला जाऊ शकत नाही समजला जाऊ शकत नाही, परंतु इतरत्र जे समजतंय जे काही जाणतंय जे काही जाणवलं जात आहे ते ह्या आपल्या शुद्ध जाणीव रूपी शुद्ध आत्म्याला. जसा डोळ्यांना सगळं काही दिसतं परंतु डोळ्यांना डोळे दिसू शकत नाही, तसाच एकंदर ह्या स्वरूपाचा भाग आहे. या स्वरूपाला सगळं काही दिसतं भासतं जाणवतं, परंतु हा जो स्वरूप आहे हे जे चैतन्य आहे ते भासू शकत नाही अथवा जाणवू शकत नाही. ही जी आपण आपल्या स्वतःचे अहंकार म्हणून जी कल्पना केली त्या अहंकाराच्या कल्पनेतून मोकळं होणं आणि त्या कल्पनेतून मोकळं होण्याकरिता जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला आपण आत्मज्ञान म्हणतो. म्हणजे आत्मज्ञानाची संधी साधून त्या आत्मज्ञानाने आपल्या सहस्वरूपाला जाऊन मिळणे आणि आपण स्वतः त्या आत्मानंदात म्हणजे आत्मरूपात वाहून गेले आज या चर्चेचा बोध आहे. बरोबर. आता आपल्याला आपण जाणतो अथवा आपल्याला आपण आपल्या ध्यानात असतो. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला आपलं जे ध्यानात जे असतं ते आपलं ध्यानात असलेलं ते आपलं अहंकार रूप असतं. आपल्या ज्या नेहमी आपल्या स्मरणात आपण जे असतो तर आपल्या स्मरणात नेमकं काय असतं तर आपल्या स्मरणात आपलं अहंकार रूपी देहरूपी जे अहंकार रूप आहे ते असतं. परंतु आपण जे असतो ह्या अहंकार अथवा या स्मरणात असलेल्या रूपा वेगळे केवळ त्या स्मरणाचे अथवा त्या अहंकार रूपाचे साक्षी असतो. बरोबर. म्हणजे आपल्या ध्यानात येण्या आधी जे आपलं ज्ञान आहे ते ज्ञान शुद्ध आहे आणि ते ज्ञान चैतन्य ते जाणीव रूपात असतं आणि ती शुद्ध जाणीव म्हणजे आपण. म्हणजे हे जे शुद्ध जाणीव जे सत्वगुण प्रधान आहे ते आपलं खरं रूप असतं आणि ते केवळ शुद्ध सत्वगुण म्हणजे समजण्याचा गुण असतो. आता ह्याच आपल्या स्वरूपाला साक्षी चैतन्य म्हणतात. मग इथे त्याला साक्षी असा का बोध केलेला आहे कारण साक्षी म्हणजे केवळ तो आपल्या ह्या अहंकारातून जगाला मायेला फक्त साक्ष करतो आणि तो कुठल्याही ह्या कर्मधर्मात अथवा कुठच्याही त्या साक्षी ह्यामध्ये भानगड त्याचा हे नसतो भाग नसतो. म्हणजे कुठच्याही अहंकाराने जे जे काही केलेलं असतं म्हणजे अहंकार जे जे काही साक्ष करतो त्या अहंकाराला केवळ तो साक्ष करतो, परंतु त्या अहंकाराने जे काय आवडीनिवडीने जी साक्ष केलेले असतात त्याच्यात तो सहवास अथवा भाग घेत नाही. म्हणजे भाग न घेता सहवास न घेता जे आपल्याला साक्ष घडतं ते आपल्या या साक्षी चैतन्य शुद्ध जाणीवेला घडतं. जाणवण्याआधी जी आपली जाणीव आहे ती ही साक्षी जाणीव शुद्ध
चैतन्य रूपात आहे आणि ही शुद्ध साक्षी जाणीव म्हणजे आपलं रूप असतं. ह्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जो काय बोध करतो तो केवळ एवढंच जाणण्यासाठी की जे आपण काय जाणण्याचा प्रयत्न करतोय, जे काय आपण समजण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या आधी आपली खरी वस्ती आणि उपस्थिती आणि ती केवळ शुद्ध ज्ञान साक्षी रूपात आहे, हाच भावार्थ आहे. बरोबर. साक्षी स्वरूप जाणलं जाऊ शकत नाही, परंतु साक्षी स्वरूप ओळखलं जाऊ शकतं. स्वरूपाची अथवा आत्म्याची किमया अशी आहे की हे आत्मा समजला जाऊ शकत नाही, परंतु तो आपल्या अंतर्यामी, जसं साधू संतांनी सांगितलंय तसा केवळ शुद्ध त्या ज्ञानाच्या ओळखीने आपल्याला ओळखू शकतो. त्या ज्ञानाच्या उपयोगाने म्हणजे त्या ज्ञानाच्या भावार्थाने, त्या ज्ञानाचं ज्ञान झाल्यानंतर आपण आपल्या त्या सहस्वरूपाला म्हणजे आत्म्याला ओळखू शकतो. परत एकदा सांगतो, आत्मा जो आहे तो केवळ ओळखला जाऊ शकतो, समजला जाऊ शकत नाही. साक्षी जे चैतन्य आहे त्या शुद्ध चैतन्याला, शुद्ध ज्ञानाला कोणीही साक्ष करू शकत नाही, कारण त्याला केलेली साक्ष ही त्यालाच कळते. आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा आत्म्याला समजतो, म्हणजे तो प्रयत्न आधी आपला आत्मा आहे. काही करण्याआधी, विचार करण्याआधी, कल्पना करण्याआधी आपला आत्मा आहे. आपला आत्मा म्हणजे आपण आहोत. जे विचार रहित, कल्पना रहित जे सत्य आहे ते सत्य म्हणजे आपण, सत्य स्वरूप आत्मा. आत्म्याला शोधायला जाऊ नका. आत्मा आपल्या वेगळा नाहीये. आत्मा आपल्या वेगळा नाहीये. ज्यावेळी तुम्ही समज घेता की आत्मा आपल्या वेगळा काहीतरी आहे, त्यावेळी हा समज घेणारा प्रत्यक्ष अहंकार असतो. अहंकाराला आत्मा जाणण्याची गरज असते, जाणण्याचा प्रयत्न करतो, परंतु अहंकार आत्म्याला कधी जाणू शकत नाही, कारण आत्मा हा जाणण्याचा विषय नसून शुद्ध ज्ञानाचा आणि अंतर्यामी ती ओळख आहे. म्हणून साधू संतांनी, भगवंतांनी सांगितलं की तुमच्या अंतर्यामी तुम्हाला शोधा. हा जो शोध असतो आत्म्याचा अथवा तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा, तो आतमध्ये असतो. सर्वात श्रेष्ठ म्हटलंय ते आत्मचिंतन, निधी ध्यास, श्रवण कीर्तन, निधी ध्यास, आत्मचिंतन. आपला जो आत्मा आहे तो केवळ आपल्या स्वतःच्या चिंतनाने आपल्याला प्राप्त होतो. आत्म्याचं ज्ञान केवळ ज्ञान रूपात असतं, परंतु त्या ज्ञानामध्ये अमक तमक हे ते काही नसतो. म्हणजे आत्मा जो आहे तो स्वतः गुणरहित असतो, पण कुठल्या अर्थाने कुठून गुणरहित असतो? जगातील उद्भवलेले ही जे काय गुण, आकार, रूप, रसगंध आहेत त्या वेगळा म्हणजे त्या विरहित तो असतो. म्हणजे ह्या जगात जी उमटलेली ही जी काय माया आहे, हे जे काय गुण आहे त्या गुणा विरहित आत्मा असतो. आणि त्या विरहित आणि त्या वेगळा असल्यामुळे ह्या आपल्या शुद्ध आत्म्याला इतर सर्वांचं ज्ञान होतं. बरोबर. आत्मा आपल्या अंतर्यामी शुद्ध जाणीव रूपात वास करून असतो, आणि तो आत्मा म्हणजे आपण. ध्यानात ठेवा, आपल्याला कुठलंही ज्ञान होण्याआधी आपल्याला आपण आहे असं ज्ञान होतं, आणि आपण आहे असं जे ज्ञान होत आहे ते ज्ञान शुद्ध आहे, आणि ते शुद्ध स्वरूप जाणीव रूपात आहे, चैतन्य रूपात आहे. शुद्ध जाणीव, शुद्ध कळा. गर्भात जी जन्माला येते ती शुद्ध कळा, शुद्ध ज्ञान, चैतन्य. गर्भात अहंकार नव्हता. अहंकार 1-2 वर्ष नव्हता तिथे. नंतर मग ते जे स्वरूप आहे म्हणजे ती जी आपली जाणीव आहे ती त्या आकाराला आपण मानू लागले, आणि मग तिथे जो जन्म झाला तो अहंकाराचा. परंतु हा अहंकार कधीही स्थिर नव्हता, तो नेहमी बदलत होता. म्हणून ह्या बदलत्या अहंकाराचं ज्या आपल्या अंतर्यामी आपल्याला ज्ञान होतं ते ज्ञान चैतन्य स्वरूप म्हणजे आपण. गर्भात अहंकार होता का? मग नव्हता. याचं ज्ञान तुम्हाला कसं झालं? म्हणजे तुम्ही ज्ञान चैतन्य म्हणून जे होता त्या ज्ञान चैतन्याला त्याचं ज्ञान होतं. आपलं हे अहंकार रूप आहे ते केवळ प्रतिबिंबित चैतन्य आपण असलेल्या केवळ त्या स्वरूपाचं आहे, केवळ त्या शुद्ध जाणीवेचं.
आपल्याला जी जाणीव जाणवते आणि आपल्याला जाणीव जी जाणवती ती जाणीव जी आपण घेतोय ती देहा आकाराच्या ओळखीची जाणीव घेतोय, परंतु देहा आकाराच्या ओळखीची जी जाणीव ज्या आपल्या जाणीवेला होते ती जाणीव शुद्ध आहे आणि ती शुद्ध जाणीव म्हणजे आत्मा, तो शुद्ध आत्मा म्हणजे आपण निराकार केवळ ज्ञान रूपात असतो आणि तो पूर्णतः तिथे निर्गुण रूपात असतो. आपल्याला स्वतःला आकार नाही, आपल्याला स्वतःला कसलाही गुण नाही, आपल्याला स्वतःला कसलाही भाव नाही, आपल्याला स्वतःला कसलाही विचार नाही, कल्पना नाही. म्हणून आपलं जे स्वरूप आहे ते कल्पना रहित, विचार रहित, भाव रहित, जग रहित, मन रहित, अहंकार रहित, बुद्धी रहित, अंतकरण रहित, देह रहित. आपल्या ठिकाणी आपला जो शोध आहे तो फार महत्वाचा असतो. आत्मा म्हणजे आपलं स्वतःचं रूप असतं आणि मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जो आपला आत्मा आहे तो ओतप्रोत भरलेला आहे. आपल्या मन अहंकारामध्ये पूर्णतः व्याप्त झालेला आहे. तो आपल्या मन अहंकार बुद्धी आकार या जगाला व्याप्त केलेला आहे, कणाकणामध्ये तो आहे. ह्या आकाराच्या ठिकाणी आपल्याला आपण आहे असं जे जाणीव पुरवणारा जो आहे तो जाणीव देव म्हणजे आत्मा. चालू आलं म्हणजे आपलं जे रूप आहे ते रूप जगा वेगळं आहे, अहंकारा वेगळा आहे, बुद्धी मन अंतकरण ह्या सगळ्याहून वेगळं आहे. आपल्या स्वतःच्या स्वरूपाला आकार नाही म्हणून ते निराकार रूपात असतं. आपल्या अंतर्यामी आपल्याला हा जो जिवंतपणा अथवा आपल्याला हा जो सजीवपणा जो जाणवतोय हा आपला सजीव गुण आणि हा सजीव गुण जाणीव गुण रूपात असतो आणि जाणीव गुण हा आपला जाणीव देव. आपण जाणीव देव म्हणजे शुद्ध ज्ञान रूपात असतो. कशालाही आकार सगळ्यांना आकार असतो परंतु ज्ञानाला आकार नसतो. म्हणजे आपण जे आहोत ते ज्ञान रूपात असल्यामुळे हा सजीवपणा जो असतो आपल्या अंतर्यामी हा जो सजीवपणा आहे ह्या सजीवपणाला आकार नाही म्हणून हा जो सजीवपणा आहे तो ज्ञान रूपात असतो आणि ते ज्ञान रूप म्हणजे आपलं स्वरूप असतं. हा जो आपल्याला अन्नाचा पुरवठा चालू आहे त्या अन्नाच्या पुरवठ्यातून ही जाणीव आपली कायम टिकून आहे. त्यामुळे आपल्याला आपण आहे अशी हमी बातमी टिकून आहे. ज्या क्षणी अन्नधान्य म्हणजे जेवणाचा संबंध आपला तुटतो नंतर आपल्याला ही जी कळ आहे ही निघून जाते. मृत्यू म्हणजे काही नसून केवळ ही जाणीव कळा निघून जाते. पण ती जी जाणीव कळा जी निघून जाते ती निराकार रूपात असते आणि ती कुठेही जात नाही. ती ओतप्रोत भरलेली असते. फक्त त्याचा जो संबंध आहे तो त्या देहापासून अलग होतो. म्हणजेच त्या जाणीवेला तिथे तो आकार पुन्हा कधीही जाणवणार नाही आणि त्याला म्हणतात मृत्यू. मृत्यू म्हणजे आपली जी काया आहे आणि हा जाणीव गुण वेगळा झाला. जो गुण होता तो तिथल्या तिथे निर्गुण होऊन बसला. व्यक्ती ही केवळ देहाकाराच्या ओळखीने उत्पन्न झालेली कल्पना आहे आणि त्या कल्पनेवर आपला व्यवहार चालू आहे. अहंकार हे आपलं रूप खरं नसून केवळ काल्पनिक रूप आहे. अहंकार ही केवळ मायेने उत्पन्न झालेलं रूप आहे. ज्या देशामध्ये ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्मलात ज्याच्याप्रमाणे तुमच्यावर संस्कार झाले त्याप्रमाणे अहंकार उत्पन्न झालेले आणि त्याप्रमाणे आपला हा खेळ आणि व्यवहार होतोय. परंतु आपण जे खरे मूल आहोत ह्या केवळ अहंकाराची साक्ष आहोत. ह्याचं ज्ञान होणे फार गरजेचं असतं.
शुद्ध आत्मा कुठल्याही जातीचा धर्माचा अथवा तो स्त्री पुरुष नव्हे, तो पूर्णतः मोकळा पवित्र निसंग सार्वजनिक भौतिक अनंत अपार असा आहे. पोकळीचं सुद्धा ज्ञान ह्या आपण असलेल्या शुद्ध ज्ञानाला होतं. म्हणजे पोकळीचं ज्ञान जर आपल्याला होतं म्हणजे ह्या पोकळीच्या ज्ञानापेक्षा सूक्ष्मतर आपण असणार, म्हणून आपल्याला त्या पोकळीचं ज्ञान होत आहे. असं बस म्हणजे पोकळीचं ज्ञान होण्याचं आपल्याला कारण काय, कारण आपण पोकळीपेक्षा पातळ आहोत. आकाशाचं आपल्याला ज्ञान होतं, सगळ्याचं ज्ञान होतं. ह्या जगात असं कुठलंही ते ज्ञान नाही की त्या ज्ञानाचं आपल्याला ज्ञान होत नाही, कारण आपण शुद्ध केवळ ज्ञान रूपात समजण्याच्या गुणात आहोत. आपल्या अंतर्यामी आपल्याला हे जे काही समजत आहे, हे जे समजणे पण आहे, ते समजणे पण म्हणजे तो जाणीव गुण, आणि तो जाणीव गुण म्हणजे आपण. परंतु हा जाणीव गुण आपण देहा आकाराच्या ओळखीने कवटाळलाय. आपल्याला आपण हवं हे जे आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान आपण देहा आकाराच्या ओळखीने घेतोय, परंतु देहा आकाराच्या ओळखीने घेतलेलं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं ज्ञान ज्या आपल्या ज्ञानाला होत आहे ते ज्ञान म्हणजे आपण ज्ञान, आणि ते शुद्ध ज्ञान आहे, ते शुद्ध चैतन्य शुद्ध स्वरूप आहे, तो आपला शुद्ध आत्मा. परंतु या शुद्ध आत्मा अथवा त्या शुद्ध ज्ञानाचं या अहंकार रूपी ज्ञानाला कधी ज्ञान होऊ शकत नाही, कारण अहंकार ही केवळ कल्पना आहे. अहंकार रूपी कल्पनेला शुद्ध ज्ञान रूपी आत्म्याचं कधी ज्ञान साक्ष कधी होणार नाही, ध्यानात ठेवा. अहंकार कधी शुद्ध ज्ञानाला म्हणजे आपण असलेल्या आत्म्याला साक्ष करू शकत नाही, नाही समजू शकत नाही. परंतु हा अहंकार केवळ तुम्ही आत्मज्ञानाने स्वतःच्या अंतर्यामी वळवला तर हाच अहंकार आपल्याला प्रतिबिंबित स्वरूप म्हणून आपल्या अंतर्यामी आपल्या स्वतःच्या आत्म्याला तिथे ज्ञान होऊन आपण या प्रतिबिंबित स्वरूपा वेगळे आपण शुद्ध आत्मा आहोत हे आपण जाणतो, आणि त्या जाणण्याने आपल्या अंतर्यामी आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार जो होतो तो अहंकाराला नसून तो आपल्या स्वतःच्या आत्म्याला, म्हणजे आपण जे खरे आत्मे म्हणून त्याला होतो. ज्यावेळी आत्म्याला स्वतःची ओळख होते आणि ज्यावेळी त्याला तिथे बोध होतो की आपण अहंकार नसून ह्या अहंकारा वेगळ्या आहोत, कारण ह्या अहंकाराची प्रत्यक्ष साक्ष आपल्याला घडते, त्यावेळी तिथे त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि तो आत्मसाक्षात्कार जो आपल्याला ज्ञानाने घडतो तो निराकार साक्षात्कार असतो. आणि तो निराकार साक्षात आपला अंतर्यामी त्या निराकार आत्म्यामध्ये घडतो. आणि ज्यावेळी हा साक्षात्कार घडतो त्यावेळी तिथे त्या साक्षात्काराचा कधी आपल्याला अनुभव होऊ शकत नाही, कारण अनुभव होण्यासाठी आपण ह्या आत्म्या वेगळे नाही. अनुभव जो होतो तो आत्म्या वेगळा असतो. म्हणून स्वरूपाचं ज्ञान अथवा स्वरूप साक्षात्कार झाल्यावर त्या स्वरूप साक्षात्काराचा आपल्याला अनुभव होऊ शकत नाही, कारण अनुभवाचं काम हे केवळ अहंकाराचं आहे. आत्म्याने आत्म्याला ओळखल्याचा अनुभव होऊ शकत नाही, तो एक इव्हेंट होऊ शकत नाही. केवळ आत्मा आपल्या त्या कल्पनेतून म्हणजे अहंकार रूपी कल्पनेतून मोकळा होतो. त्या कल्पनेतून मोकळ्या होण्याला तुम्ही अनुभव म्हणू शकता, परंतु तो अनुभव रहित अनुभव असा आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्काराचा अनुभव होऊ शकत नाही, देवाचा अनुभव होऊ शकत नाही, परमेश्वराचा अनुभव होऊ शकत नाही, कारण अनुभवा आधी आपली उपस्थिती आहे, अनुभव होण्याआधी आपण आहोत. बरोबर. तुम्ही कसलाही विचार करण्याआधी तुम्ही आहात. देवाचा विचार आत्म्याचा विचार करण्याआधी तुम्ही आहात, आणि तो आत्मा म्हणजे आपलं स्वरूप. तुम्ही जो काही व्यवहार करता तो स्वरूप वगळता, जो काही तुम्ही कामधंदा करता तो स्वरूप वगळता, तुम्ही जो काही विचार करता तो स्वरूप वगळता, तुम्ही जी काही कल्पना करता ते स्वरूप वगळता, जे जे काही तुम्ही करता ते स्वरूप वगळता, ते स्वरूप नाही. परंतु या सर्वांचं ज्ञान ज्या तुम्हाला होतं ते तुम्ही स्वरूप. तुमचा जो नमुना आहे तो या जगात नाही. तुम्ही जे स्वरूप आहात तो स्वरूप या जगात स्वरूप जगात दिसू शकत नाही, परंतु स्वरूप ज्या जगात ओतप्रोत भरलेला आहे, परंतु तो दिसू शकत नाही, कारण तो प्रत्यक्ष निराकार आहे. आणि त्या निराकार रूपातून आपल्याला हे आकार रूपाचं दर्शन होत आहे. आपल्याला हे जे आकार रूप दर्शन होत आहे ते केवळ आपल्याला आपल्या निराकार रूपामुळे होत आहे.
आपलं निराकार रूप सर्वात श्रेष्ठ असतं आणि ह्या निराकार रूपाचं ज्ञान जाणपण होणे ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ का म्हटलं गेलं? कारण ह्या आत्मज्ञानामुळेच आपल्या अंतर्यामी असलेली जी आपली आत्मज्योत आहे तो आपला आत्मप्रकाश आहे. आत्मा म्हणजे आपला प्रकाश, परंतु तो ह्या सूर्यप्रकाशासारखा नव्हे. कारण ह्या सूर्यप्रकाशाचं सुद्धा ज्ञान ज्या आपल्या ज्ञानाला होतं तो ह्या सूर्यप्रकाशाच्या ज्ञानापेक्षा तळ आणि वेगळा आहे. आपल्याला अंधाराचं सुद्धा ज्ञान होतं, म्हणजे आपलं प्रकाश त्या प्रकाशासारखे नसून तो प्रकाश अंतर्यामी केवळ निराकार चैतन्य रूपी प्रकाश आहे. आपला प्रकाश चैतन्य प्रकाश आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे. त्याला कोणी प्रकाशित करण्याची गरज नाही. बरोबर आहे. आत्मा जाणण्याचा विषय नसून शुद्ध ओळखण्याचा केवळ आत्मज्ञानाचा मार्ग आहे. नामस्मरण, भक्ती, प्रेम हवीच, परंतु ज्यावेळी ह्या सर्वांचं फळ म्हणून आपण स्वतः आतमध्ये शोधतो, आपल्याला स्वतः जाणण्याचा प्रयत्न करतो, तो सर्वात श्रेष्ठ समजला गेला. म्हणून अवधूत गीतेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांनी तोच बोध केलाय की ज्यावेळी मानवी मनामध्ये अद्वैत ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते त्यावेळी समजावं की तुमचा आध्यात्मिक मार्ग खरा सुरू झालेला आहे आणि तिथे तुमचा खरा शोध झाला. हेच ज्ञान त्यांनी त्रिपुरा रहस्यामध्ये परशुरामाला दिलं. आत्मज्ञान ही केवळ आत्म्याला ओळखण्याची गुरुकिल्ली आहे. आत्मज्ञान हे केवळ आत्म्याला होते, अहंकाराला नाही. अहंकाराला आत्मज्ञानाचा कसलाही उपयोग नाही आणि आत्मज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. हे आत्मज्ञान आहे, ह्या आत्मज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकत नाही, वापर करू शकत नाही, परंतु हे आत्मज्ञान केवळ तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख करण्यास पूर्ण सक्षम असतं. आपल्या अंतर्यामी निराकार रूपात वास करून असलेला हा आपला आत्मा आणि हा आपला आत्मा म्हणजे आपण. आपल्याला जे त्वरित आपण आहे असं जाणवतं ते सुद्धा जाणवण्याआधी जी आपली जी जाणीव ती शुद्ध जाणीव आपण केवळ या देहामध्ये कळा म्हणजे ही जी आपल्याला कळा म्हणून आहे आपल्या अंतर्यामी ती कळेच्या रूपात आहे. म्हणजे आपल्या अंतर्यामी हे जे कळतेपण आहे ते कळतेपण शुद्ध चैतन्य, शुद्ध कळतेपण म्हणजे शुद्ध चैतन्य आत्मा स्वरूप. याच स्वरूपाला देव असं नाव दिलं जातं, ईश्वर असं नाव दिलं जातं. कारण या कळतेपणावरून अथवा याच आत्म्यावरून पूर्ण जगाची सृष्टी झालेली आहे. आत्मा नसेल तर जगतसृष्टी होऊ शकत नाही. कारण जगतसृष्टी झाली तर त्या जगतसृष्टीची साक्ष व्हावी लागते आणि ती साक्ष केवळ आत्म्याला व्हावी लागते. म्हणजे आत्मा नसेल तर जगतसृष्टी होऊ शकत नाही. आत्मा हा केवळ ज्ञानाचा विषय आहे. आत्मा अहंकार रूपी विषयाचा साक्षी आहे, परंतु हा शुद्ध विषय आहे. अहंकाराला आवड व निवड असते आणि तो आवडीने निवडीने साक्ष करत असतो, परंतु अहंकाराने जी आवड निवडीने साक्ष केलेली असते या सर्वांची साक्ष ज्या स्वरूपाला होते त्याला कसलीही आवड निवड अथवा इच्छा नसते. तर केवळ पूर्णतः मोकळेपणाने वेगळेपणाने साक्ष करत असतो. तिथे वैयक्तिक साक्ष कधीही घडत नाही. आपल्या अंतर्यामी जी पूर्ण भावरहित व्यक्तिरहित साक्ष जी घडते ते आपण असलेला शुद्ध आत्म्याला, आणि तो शुद्ध आत्मा म्हणजे आपण. आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करू नका, आत्म्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. जाणू शकत नाही, ओळखू शकता. आता जाणण्यासाठी ओळखण्यासाठी ज्ञान हवं, ते ज्ञान तुम्ही जाणू शकता, पण ते ज्ञान जाणण्याने त्या ज्ञानामुळे तुम्ही ओळखू शकता. ते ज्ञान तुम्हाला ओळखीपर्यंत नेऊ शकते, परंतु ओळख जर झाली नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. आत्मज्ञान झालं म्हणून होत नाही, ते आत्मज्ञान होऊन त्या आत्मज्ञानाचा परिणाम प्रभाव त्या आत्म्याच्या ठिकाणून तो आत्मा जागृत व्हावा लागतो आणि तिथे त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात.
बरोबर आहे. आत्मा हा शुद्ध विषय, शुद्ध स्वरूप, शुद्ध ज्ञान, शुद्ध चैतन्य, शुद्ध कळतेपण, शुद्ध देवरूप, शुद्ध जाणीव, शुद्ध कळतेपण या रूपात आपल्या अंतर्यामी निराकार असतो. मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जसा आंब्यामध्ये गोडावा हा गुण असतो, तसाच आपल्या अंतर्यामी हा जाणीव गुण आहे. गोडाव्याला जसा गोडावा हा जो गुण आहे, त्या तो गुण निराकार असतो. आंबट घ्या, तिखट घ्या, ह्याला हा निराकार असतो. तसाच आपल्या अंतर्यामी हा जो गुण आहे, जो आपल्याला गोड जो गुण आहे, त्या गोड गुण ज्ञानाचं ज्ञान पुरवतो. गोड म्हणजे हा जो गोडावा आहे, ह्या गोडाव्याचं जे ज्ञान होतं ते ह्या आपल्या शुद्ध जाणीव गुणाला होतं. बरोबर आहे. असा अभ्यास आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची भर होत नाही, आपल्यात आत्मज्ञानाचा वास होत नाही, आत्मज्ञानाची इच्छा होत नाही, तोपर्यंत आपण आत्मज्ञानाला ओळखू शकत नाही, आपल्या स्वतःला आत्म्याला ओळखू शकत नाही. ज्ञान हे श्रेष्ठ म्हटले गेले. म्हणून ही जी आपली काही उपनिषद लिहिलेली आहेत, वेदांत लिहिलेली आहेत, हा प्रभू श्री आद्य शंकराचार्याने हे जे आत्मज्ञानाची पूर्ण विस्तृत पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामध्ये ज्ञान या मार्गाने कसं आपल्याला ओळखावं याची किमया त्यांनी सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये आत्मज्ञानच लिहिलेलं आहे. वशिष्ठ गुरुने सुद्धा आत्मज्ञानच दिलं. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आत्मज्ञानाचीच महिमा सांगितली. तुकाराम महाराज घ्या, संत गोरा कुंभार घ्या, या सर्वांनी आत्मज्ञान सांगितलं. भक्ती ही सांगितलीच. भक्तीमुळे तुमचं मन शुद्ध होतं. भक्तीमध्ये सुद्धा तुम्ही ओळखू शकता, परंतु ती भक्ती पराकाष्ठाची व्हावी लागते. ज्यावेळी तुम्ही भक्तीची पराकाष्ठा करता, त्यावेळी तुम्ही ज्ञानाशिवाय स्वतःच्या स्वरूपाला ओळखता. परंतु तशी तुमची भक्ती तुकाराम एवढी व्हावी लागते. त्या भक्तीमध्ये स्वतः त्या अहंकाराचा लय होतो आणि तिथे स्वरूपाला जागृती होते. पराकाष्ठाची भक्ती केली की त्या भक्तीमध्ये जो लय होतो तो आपल्या अहंकाराचा, आणि अहंकाराचा लय झाला की त्या भक्तीद्वारे तुम्ही स्वतःच्या स्वरूपाला सहज ओळखू शकता. काही करा, आत्मज्ञान करा, नाही तर भक्ती करा, नाही तर नामस्मरण करा, परंतु ते पराकाष्ठाची व्हावी लागते, पूर्ण संपवावी लागते. अर्धवट काही करू ठेवू नका. देवाला शोधायचं तर पूर्ण शोधा, अर्धवट ठेवू नका. मग तुमच्या ध्यानात येतं की देव हा शोधण्याचा विषय नसून देव केवळ ओळखण्याचा विषय, आणि हा ओळखण्याचा विषय आपल्या अंतर्यामी आहे. तो बाहेर नाहीये, तो जगात नाहीये. असा हा आपला विषय आहे. हे पुढच्या आपल्या चर्चेमध्ये ह्याच आत्मज्ञान आपण पुढे चालू ठेवून त्याच्यात जर आपल्याला काय बोध होत असेल तर आपण बघू. तुम्हाला काही जर प्रश्न असेल तेही घेऊ, त्याप्रमाणे आपण पुढला सत्संग. श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय. श्री निसर्गदत्त महाराज की जय.